नमस्कार, मी शिवाजी शिंदे. व्हायरल सत्यामध्ये आपलं स्वागत. आम्ही व्हायरल होत असलेल्या व्हिडिओची पडताळणी करतो आणि त्याची सत्यता समोर आणतो. देशातल्या पहिल्या हायड्रोजन ट्रेनवर CJP समर्थकांनी दगडफेक केल्याचा दावा करण्यात आला. हा व्हिडिओ व्हायरल होत असून त्यात काही तरुण दगडफेक करताना दिसतात. पण खरंच CJPनं दगडफेक केली आहे का, याची आम्ही पडताळणी केली. त्यावेळी काय सत्य समोर आलं, चला पाहूया. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये ट्रेन स्टेशनवर येत असताना दिसतीये. त्याचवेळी प्लॅटफॉर्म आणि रेल्वे रुळांवर जाऊन काही जण ट्रेनवर दगडफेक करतायत. हे दगडफेक करणारे CJPचे आंदोलक असल्याचा दावा करण्यात आलाय. पण खरंच आंदोलकांनी हायड्रोजन ट्रेनवर दगडफेक केली आहे का? देशातल्या पहिल्या हायड्रोजन ट्रेनवर दगडफेक. CJP समर्थकांकडून हायड्रोजन ट्रेन टार्गेट. व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय? दिल्लीतील आंदोलनानंतर आता अनेक व्हिडिओ व्हायरल केले जात आहेत. आता ट्रेनवर झालेल्या दगडफेकीचा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय. ही ट्रेन भारताची पहिली स्वदेशी हायड्रोजन ट्रेन असून कॉक्रोच जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्याचा दावा केलाय. पण खरंच हे आंदोलक CJPचे समर्थक आहेत का? हा व्हिडिओ खरंच दिल्लीतल्या आंदोलनातला आहे का? ही दगडफेकीची घटना कधी घडली आणि ती हायड्रोजन ट्रेन होती का, याची सत्यता जाणून घेण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमनं पडताळणी सुरू केली. त्यावेळी रेल्वेनं याबाबत अधिकृत स्पष्टीकरण जारी केलंय. त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया. व्हिडिओ दिसत असलेली ट्रेन हायड्रोजन ट्रेन नाही. वॅक-12 लोकोमोटिव्हनं चालवली जाणारी मालगाडी आहे. व्हायरल व्हिडिओचा CJP आंदोलनाशी संबंध नाही. CJP आंदोलकांनी ट्रेनवर दगडफेक केलेली नाही. व्हायरल होत असलेला व्हिडिओ जुन्या घटनेतला आहे. रेल्वेनं दिलेल्या माहितीनुसार व्हिडिओत दिसणारा इंजिनचा भाग हा वॅक-12 इलेक्ट्रिक फ्रेट लोकोमोटिव्ह आहे. हायड्रोजन ट्रेनचा हा व्हिडिओ नाही. त्यामुळे आमच्या पडताळणीत CJPच्या आंदोलकांनी पहिल्या हायड्रोजन ट्रेनवर दगडफेक केल्याचा दावा असत्य ठरलाय. रिपोर्ट साम TV न्यूज.